नाही, मग आम्ही पण तेच म्हणतो आहे ना. बातमी अशी आली की जळला बुवा आणि शेवटी मेडे कॉल असतो. मेडे म्हणजे हेल्प. 1920 पासून हा कॉल आलेला आहे. मेडे कॉल जो आहे, जे कोणी कंट्रोल सेंटरला बसले असतील त्यांना दिला जातो आणि त्याच्यामध्ये फक्त एकच ऐकू येतं, मेडे कॉल येतच नाही. जर त्यांना दिसत होतं की बा राईट साईडचं इंजिन एकाकडे कलतं आहे आणि तो प्लेन लँडिंग ट्रॅजेक्टरी जी आहे ती त्याची अशी असते. ऐकून घ्या ना, आता मी बोललो नाही मधात रवीजी. लँडिंग ट्रॅजेक्टरी जी होती ती लँडिंग ट्रॅजेक्टरी चुकीची होती ना. लँडिंग ट्रॅजेक्टरीमध्ये एवढा टिल्ट होत नाही प्लेन जेव्हा वरती असतं 30,000 फुटावर 35,000 फुटावर जेव्हा टर्न घेतं तेव्हा ते टिल्ट होत असतं. पण खाली लँडिंग ट्रॅजेक्टरी त्याची वेगळी दिसत होती, ते एकाकडे कललेलं दिसत होतं आणि कोणीही असं आम्हाला सांगितलं नाही अजूनपर्यंत. फक्त ओ शिट एवढंच वाक्य जे आहे ते ऐकू आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा दिसत नव्हतं, दुसऱ्या दिवशीच आम्ही तिथे होतो बारामतीमध्ये, आम्हाला काही धुकं वगैरे दिसलं नाही आणि दुरून मेन रोडवरून, म्हणजे ते टेबल टॉप आहे तो, मेन रोडवरून त्या CCTVमध्ये तो क्रॅश जो आहे तो त्या मेन रोडच्या CCTVमध्ये दिसत होता. धुकं असतं तर धुक्यामुळे तो दिसला नसता ना क्रॅश. पूर्ण प्लेन दिसत आहे ते. तर त्यामुळे काही आशंका आहे, त्या आशंका काही राजकीय नाही. आम्ही काय राजकारण करत नाही आहे, पण असं जर होत असेल तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पुन्हा एक महत्त्वाची माहिती जी दिलेली आहे रोहितजींनी, त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की पेट्रोल एव्हिएशन फ्युएल हायली इन्फ्लेमेबल असतं ते तिथे मागे ठेवलं जात होतं कॅनमध्ये, तिथे महाग पडतं म्हणून कॉस्ट कटिंगच्या याच्यामध्ये. या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आता विश्वासजी सांगत होते की या SOP सगळ्या फॉलो केल्या जातात. मग पायलट वेळेवर बदलतो, ट्रॅफिक कंजेशन सांगतात जे कधी 6 वाजता असत नाही, काही कारण नव्हतं त्या दिवशी, काही मॅरेथॉन नव्हती किंवा कोणता VIP येणार नव्हता. अशा अनेक गोष्टी ज्या दिसत आहेत आणि 2023 साली झालेल्या ॲक्सिडेंटचा सांगावा रोहितजींनी, चंदावरकरजींनी की त्याचा आहे का तुमच्याकडे रिपोर्ट. मी अगदी थोडक्यात माझ्याकडे फक्त 2 मिनिट राहिलेले आहेत. दोन्ही पाहुण्यांकडे एका मिनिटात जाणार आहे. विश्वासजी, पहिल्यांदा तुमच्याकडे आतापर्यंत जे वेगवेगळे अपघात झाले त्या तपासावर प्रश्नचिन्ह, त्याच्या रिपोर्टवर जी त्याची काय म्हणतात त्याला वेळेच्या आत न देणं, प्रसिद्ध न करणं, प्रश्नांची उत्तरं न देणं, याच्याबद्दलचा प्रश्न आहे. हे तरी किमान वेळेत होईल का? बघा, ही इन्क्वायरी लवकरात लवकर व्हावी ही आमची देखील मागणी आहे. सर्वप्रथम त्या क्षणाला देवेंद्रजींनी ही सिव्हिल एव्हिएशन युनिव्हर्सिटीकडे मागणी केली, ताबडतोब इन्क्वायरी करा, तपास पूर्ण करा. मला असं वाटतं 30 दिवसाचा हा जो मिनिमम पिरियड आहे तोपर्यंत आपण वाट पाहूया. प्रिलिमिनरी रिपोर्ट आल्यानंतर आपण त्याचं डिस्कशन करू शकतो. मला एकच मुद्दा म्हटलायचा की हा मे डे जो कॉल असतो, मे डे कॉल म्हणजे तो जो पायलट असतो पूर्ण एव्हिएशन फील्डमध्ये स्वतःकडे लक्ष केंद्रित करतो, आकर्षित करतो की मला ताबडतोब लँडिंगसाठी मदत करा, मला अमुक हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे इथे ही मेडेची केस नसते. इथे कसं आहे की हे त्याला लँडिंगसाठी परमिशन होतीच, तिथे खाती स्लिप होतीच, तर हा मेडेचा विषय नाही. आता मला मी हे सांगतो की रोहित पवार याला पॉलिटिसाइज कसं करतात. फॉर एक्झाम्पल, एकीकडे ते म्हणतात की धुकं होतं, व्हिजिबिलिटी नव्हती, दुसरीकडे म्हणतात की सूर्याचे किरण माझ्या डोळ्यावर आले, म्हणजे पायलटच्या डोळ्यावर आले म्हणून प्रॉब्लेम आले. मला असं वाटतं हा इन्व्हेस्टिगेशनचा विषय आहे. AIB हे अतिशय टेक्निकल संस्था आहे, त्यांनी त्याचं इन्व्हेस्टिगेशन करावं, त्यांचा रिपोर्ट दिसतो आपण थांबावं. निश्चित. त्या रिपोर्टच्या माध्यमातून, म्हणजे तो रिपोर्ट आता एक्सपर्ट सांगतायत त्यानुसार तो रिपोर्ट येण्यासाठी, अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठीचा जो डेटा आहे तो सुरक्षित आहे आणि त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स जळाला आणि आता काही निघणार नाही अशा प्रकारची मांडणी केली जाते. ती चुकीचं असल्याचं एक्सपर्टचं म्हणणं आहे. आशा करूया लवकरात लवकर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, जे धुकं दाटलेलं आहे ते सुद्धा दूर होईल आणि खरं कारण या अपघाताचं समोर येईल.